00 ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप आयोजित असणारी स्पर्धा सरपंच चषक करळ 2026. आता मात्र शेवटचे काही क्षण राहिलेत या स्पर्धेचे, जे शेवटचे काही क्षण गोडाचे पाहायला मिळतील, जे मात्र ज्याच्यासाठी आपण अट्टहास केलेला आहे, याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचे काही क्षण राहिले जे गोडासाठी येत असताना पाहायला मिळतील. चला दोन्ही टीम आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. या स्पर्धेचे जडक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा, ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा क्रिकेटचा भव्य दिव्य अद्भुत सोहळा तुम्ही पाहत आहात. आदरणीय अरविंदजी तांडेल साहेब, माजी सरपंच आणि प्रसिद्ध मराठी उद्योजक, ज्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. चला दोन्ही संघांना विनंती असेल की त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हावं. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला दोन्ही संघ लाईनअप करतील, जिथे फोटो सेशन होईल. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या स्पर्धेची फायनलच्या मॅचकडे आपण झाल्या. दोन्ही टीमला आपण पाहत आहे. लक्ष वेधूयात. डीजे मास्टर राष्ट्रगीत चालू होऊ शकतं का? तो तयार होईल तोपर्यंत दोन्ही टीमचे कर्णधाराला आपण पाहता. हा ड्रेस कोड तुम्ही पाहता. एका बाजूला जीवदानी बामण डोंगरी आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला आरपी क्लब जसकार. या दोन बलाढ्य संघांदरम्यानची फायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. महत्वाची लढत, महत्वाची स्पर्धा तुम्ही पाहताय. या मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेतील शेवटचे काही क्षण राहिलेत. सरपंच चषक करळ 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर या स्पर्धेने केलेलं पाहायला मिळालं. शेवटचे काही क्षण. रेडी? चला सर्वांचं मी लक्ष वेधेन. माझा आवाज जिथवर जातो सर्वांना विनंती असेल, राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत घेतलं जाईल. एक साथ सावधान. आरपी क्लब जसकार कॅप रिमूव्ह करा. राष्ट्रगीत सुरू कर.
भारत माता की. या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या फायनलच्या मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. टॉस साठी आपण विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन या नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चालले या त्वरित. नाणेफेकीचा कॉल आपण करतो आहोत. फायनलची मॅच, ग्रँड फिनाले, अंतिम आणि शेवटची लढत, जिचा नाणेफेकीचा कौल सरपंच चषक करळ आदरणीय सौभाग्यवती अनिताताई अरविंद तांडेल आणि त्यासह आदरणीय अरविंदजी तांडेल साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. इट इज अ कॉल. टेल आला. टॉस जिंकला जीवदानी बामण डोंगरी याने. ही फटाक्यांची आतिषबाजी आणि ही रोषणाई तुम्ही चहूबाजूला पाहताय. जीवदानी बामण डोंगरी टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आम्हा डिसिजन पेंडिंग आहे. त्यांनी निर्णय दिलेला नाहीये. डेंजर. सगळ्यांची गेम झाली. हॅलो हॅलो हॅलो. चला मैदान सोडायचं आहे. फायनल मॅच लगेच सुरू होईल आपली. फायनल मॅच सुरू होईल आपली. चला मैदान सोडायचं आहे. पळापळ सगळ्यांची झाली होती 2 मिनिटापूर्वी. कुठे जाऊ कुठे येऊ ॲप वगैरे घातल्या होत्या. संदेश गोंदे आणि चिकू एकमेकाला घेऊन पकडून होते. म्हणजे माझ्या अंगावर काय नको यायला. इथपर्यंत आमच्या इथं फटाके फुटला होता माहितीये का. मी पण बघत होतो. मेगा फायनल. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आरपी जसकार आणि बामणडोंगरी टीम बेस्ट ऑफ लक. आता जो जिता वही सिकंदर. ट्रॉफी असेल पहिल्या क्रमांकाची. काय निर्णय काय. बॅटिंग. ओके. आता शेवटची मॅच. सगळे बॅटिंग घेणार ते मात्र शंका नाही. दमदार स्पर्धा सरपंच चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या 24 संघांपैकी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 3 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलेले होते. त्यामधले जावळे संघ खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पहिली मॅच पराभूत झाला. परंतु टॉप 3 मधली मॅच पराभूत झाल्या कारणास्तव किमान 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस त्यांना मिळणार आहे. यात मात्र शंका नाही. आणि उर्वरित 2 संघ जे आहेत ना अर्थातच बामणडोंगरी आणि आरपी जसकार ह्यामध्ये आता होणार आहे मेगा फायनल. सामना किती षटकांचा असेल. कॅप्टन किती. 4. ओके. टॉस उडवताना डेफिनेटली गोष्ट झाली असेल. चला सामना 4 षटकांचा असेल. आणि मॅच चालू जशी होईल तसं आवाजामध्ये आपण बदल करणार आहोत. 1 2 3 समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. 2-2 ओव्हर घ्या किंवा 3-3 ओव्हर करा तुम्ही. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. या स्पर्धेच्या वतीने पहा विशाल स्पोर्ट्स करल आयोजित सरपंच चषक 2026 आणि या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय संपूर्ण आयोजन कमिटी तथा 5200 ब्लॅक अँड व्हाईट संपूर्ण ग्रुप संपूर्ण कमिटी यांचं करूया आपण कौतुक. आणि अर्थाने आम्हाला सुद्धा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सन्माननीय अरविंद दादा तांडेल आणि सूरज दादा तांडेल यांचं मी सुद्धा आभार मानतो. आणि इथंच थांबतोय. या स्पर्धेची रजा घेतोय. थँक्यू सो मच. चला दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आरपी जसकार टीम
तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक आणि बामणडोंगरी तुम्हाला सुद्धा आज चांगला खेळायचा संदेश तुम्हाला बेस्ट ऑफ लक. कुणाच्या नावावर बाईक लागणार आहे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. टॉप 3 मध्ये जाण्याच्या अगोदरच खरं तर हे पॉइंट्स ग्राह्य धरणार होते, यातील मात्र शंका नाही. देऊया बेस्ट ऑफ लक आणि मॅच चालू करायची आहे. मेगा फायनल सरपंच चषक 2026 ही फायनलची मॅच जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांचा विपक्ष आरपी जसकार. फायनलची मॅच आता अर्थात सरपंच चषक करळ 2026 अंतिम ग्रँड फिनाले मेगा फायनल. बॉल आउटच्या जोरावरती फायनल गाठणारा एका बाजूला जीवदानी बामणडोंगरी संघ, तर 2 हात देत जिथे मात्र निलेश 11 या टीमला परास्त करत फायनल मध्ये प्रवेश करणारा एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे तो अर्थातच आरपी क्लब जसकार. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. गेले 3 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला आणि अर्थात ज्यांनी या स्पर्धेला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे समालोचकांच्या यादीतील एक नाव या आपण देवजी डाकीसर यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. बामणडोंगरी संघ 12वा खेळाडू, चला तेजस मात्रे 12वा खेळाडू होते आणि ते जिथे आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. क्रिश म्हात्रे आणि संदेश गोंधळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान करण्यासाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फायनलची मॅच गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल आडवा बॅटने ऑन साइडला संदेश गोंधळी. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्या बॉलवरती टोकला चौकार. सरपंच ठेवलाई भारी आज या करळ गावाला. सरपंच चषक ठेवलाई भारी आज या करळ गावाला. आयोजक अरविंद तांडेलचं नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज पहिल्याच बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. फायनलच्या मॅचची सुरुवात व्हावी तर अशी व्हावी. पहिल्याच बॉलवरती चौकार संदेश गोंधळीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऑन साइडला स्लॉक स्वीप करत असताना त्याने सुरुवात दमदार केली आहे. या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा गोळा केल्यात त्याने. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा गॅप शोधला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. रन्स मिळतील त्या 4. संदेश गोंधळीचा थाट. गोलंदाजाची वाट. चौकार. अरविंद तांडेलची सरपंचाची 7 चषकाला. आणि अरविंद तांडेल आल्यात सामन्याला. अरविंद तांडेल माजी सरपंचांची 7 चषकाला. आणि 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाल्यात. लगातारचे 2 चेंडूवरती 2 चौकार इथे घेतलेले पाहायला मिळाल्यात. संदेश गोंधळी फायनलच्या मॅच मध्ये दर्जेदार खेळ साकारतोय. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. ऋषांक ठाकूरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती. एक युवा खेळाडू आहे आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. फायनलची मॅच अंतिम सामना. दमदार आणि दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं. गोलातला बॉल इथे गॅप मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला रन्स मिळतात त्या 4. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चौकार. नंबर घेतो या व्यासपीठावर, ज्यांचं 3 रात्रीमध्ये आज या संपूर्ण स्पर्धेचं मुख्य समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं, अनुभवलं. देव डाके सरांचा अनुभव खरं तर आपण विशेष सन्मान घेऊया. आम्ही दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करावा. त्यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. झेल घेण्याचा प्रयत्न तितकासा झालेला नाहीये. आणखीन एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. देवजी डाकी सर आणि त्याच वेळेला नीरजी राणावट सर यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल.
ICC ची नुकतीच स्पर्धा परीक्षा क्रॅक ज्यांनी केले आणि आणखीन पुढेही अशा स्पर्धा परीक्षा तुम्ही देत राहा, यशाची कीर्ती प्रस्थापित करा. अनिलजी चौधरी सरांच्या शेजारी तुम्हाला आम्हाला पाहायचं आहे आणि एक उत्कृष्ट अंपायर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो बॉस 13 ऑन दी बोर्ड. उजव्या अशीच्या बाहेर स्क्वेअर कट, अफलातून आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. हा विशेष सन्मान होत असताना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. ICC ची स्पर्धा परीक्षा ज्यांनी नुकतीच उत्तीर्ण केली आहे, नीरजी राणावत सर यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. ज्यांना तुम्ही दिल्लीमध्ये पाहिलं, गुजरातमध्ये पाहिलं, बंगालमध्ये पाहिलं, अनेक स्पर्धा सातत्याने ज्यांनी केलेल्या पाहायला मिळाल्यात, खुल्या गटाच्या असू द्यात किंवा ग्रामीण स्तरावरच्या असू द्यात. आणि बिहारमध्येही त्यांना तुम्ही नुकताच आणखीन एका स्पर्धेमध्ये पाहणार आहात. त्यासाठी शुभेच्छा त्यांना देऊयात. पुढील सन्मान देवजी डाकी सर यांचा एक विशेष सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. गेले 3 रात्रीमध्ये ही स्पर्धा जर का सफल, सुखद आणि आनंददायी जी बनली, त्याचं कारण समालोचक आणि या समालोचकांचा एक विशेष सन्मान आपण देवजी डाकी सर यांचा करत आहोत. खरं तर एक शौर्य संस्थागत यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. चला, प्रेक्षकांनी कोणी शेकोटी पेटवली ती कृपया विझवा. बाउंड्रीच्या बाहेर जी शेकोटी लावली ती प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, प्लीज थोडस सहकार्य करा. जी शेकोटी लावली ती आपण विझवावी. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल, यावेळेला लाऊड अपील. चिराग घरातला मिळाली सफलता. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज क्रमांक पहिला संदेश गोंधळी बाद. विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते. लेग बिफोर स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात आणि जिथे 19ला एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. चिराग घरत दुसऱ्याच बॉलवरती त्याने सफलता प्राप्त केलेली पाहायला मिळाली. वेगवान गोलंदाजी करतोय आणि स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना त्याला त्याचा फायदा झालेला पाहायला मिळाला. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की आपण एक भारताचे सुजाण नागरिक असाल तर कचरा कुंडीत टाकायला हवा, आणि भारताचा एक सुजाण गोलंदाज म्हणून तुम्ही चेंडू हा यष्टन वरतीच टाकायला हवा. पहिला बॉल, शुभम पाटील गॅप शोधतोय, दिशा दिली या बॉलला, गलीमधून तेज चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. चौकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या आता मात्र 23 वरती जाऊन पोहोचली आहे. 23 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. पहिले 2 बॉल डॉट आले, पुढच्याच बॉलवरती चौकार आलाय. चिकू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेचा बॉल लॉंग ऑफला केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, धक्का आणखीन एक लागलाय. चिकू आला आणि पुढच्याच बॉलवरती गेलाय बाद. धावा धावफलकावरती आहे. दुसरा धक्का लागलाय. शुभम पाटील बाद झाला. भानुदास म्हात्रे नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. गतवर्षी या खेळाडूची कमी या संघाला प्रकर्षाने जाणवली, परंतु ती कमी या वर्षीच्या हंगामामध्ये त्याने जाणवू दिली नाही.
सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये देखील चांगलं प्रदर्शन करतोय. संघाचा हुकुमाचा एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याने केलेलं पाहायला मिळालंय. 23 धावा फलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झाले. 23 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. चिराग घरातला एका षटकामध्ये 2 चपलता प्राप्त झाल्यात. वेग चांगला आहे त्याच्याकडे. अगदी त्याच वेळेला चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. प्रसंग अवधान त्याने नेहमी चांगलं दाखवलंय. कारण एखाद्या बॉलवरती मोठा प्रहार आल्यानंतर गोलंदाजाने खचून आणि डगमगून जायचं नसतं ते त्याने राखून दिलंय. सेन्स ऑफ ह्युमर चांगला ठेवलाय. बॉलसाठी क्लेंटर लाईन वरती हाताळलाय. पुढचा बॉल खोला टाकला होता. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर चांगला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. फायनलची मॅच चालू आहे मैदानावरती. दोन्ही बलाढ्य संघ आज आमने सामने आलेले पाहायला मिळालेत. स्पर्धेच्या माध्यमातून स्पिनिंग बाईक, जिम इक्विपमेंट मध्ये वापरली जाणारी स्पिनिंग बाईक देखील दिली जाणार आहे. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक सर्वाधिक मोठी आवृत्ती म्हणता येईल की स्पिनिंग बाईक दिली जाते. ती घरी एका ठिकाणावरती तुम्ही ठेवून सातत्याने एक्सरसाइज करू शकता. आणि खेळाडूंच्या फिटनेससाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. आमच्या कल्पेश ठाकूरने त्याचा यावेळेला प्लेड ऑन. फलंदाज बाद. धक्का आणखीन लागला. तिसरा फलंदाज क्रिश मात्रे बॅक टू द पेव्हिलियन. आयोजक सूरज तांडल लागलाय पाहुण्यांचं स्वागत करायला. आयोजक सूरज तांडल लागलाय पाहुण्यांचं स्वागत करायला. सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला. सरपंच चषक हायलाय भारी आज या करळ गावाला. आयोजक अरविंद तांडलचं नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज तांडलचं नाव लागलंय गाजायला. जीत खोत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतं. संघाचा जोफ्रा आर्चर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जीतला आपण पाहतोय. 24 बनल्या. 3 फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. या षटकामध्ये धावा कमी आल्या. अर्थात 5 धावा आणि 3 विकेट. काय गोलंदाजी राहिली. अर्थात फलंदाजांची पळताभुई थोडी केली चिराग घरातने. अचूक टप्पा, भेदकता, कलात्मकता, सादरीकरण, गोलंदाजीतील नैपुण्यता त्याने दाखवली आणि प्रतिस्पर्ध्याचे मोठे मोठे फलंदाजांनाच त्याने बाद केलंय. आज चिराग घरातने जर का एखादा स्टेटस टाकला आणि त्याला जर ते व्हॉइस दिला, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, तर त्याला हरकत नाही आहे. कारण त्याने मोठेच बाद केलेत. 3 फलंदाजांनी त्याने बाद केलं. महत्वाच्या आघाडीचे टॉप ऑर्डरला बाद केलंय. फ्रंट लाईन बॅटर बाद झालेले पाहायला मिळालेत. आणि याच कारणास्तव कुठे ना कुठेतरी सरी तिथे मात्र संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू जीत खोत मैदानावरती आलाय. सागर ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. महत्वाचा गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. फटाक्यांची तुफान आतिषबाजी. भानुदास स्ट्रायकर एंडला हा चेंडू दिशाहीन आहे. या गोष्टीचा याआधी उल्लेख केला होता की सर्वाधिक लेफ्ट हँडर बॅटर कोणत्या संघामध्ये असतील ना ग्रामीण स्तराच्या संघामध्ये, तर तो हा जीवदानी बामणडोंगरी संघ आहे. ज्या संघामध्ये सर्वाधिक लेफ्ट हँडर बॅटर आहेत. त्याच कारणास्तव या संघाच्या विरोधामध्ये अनेक वेळेला संघांना खेळणं अवघड बनतं. पुढचा चेंडू खुलाता पाहायला मिळाला होता. बॅटर बीट, विकेट किपर बीट. चेंडू लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप बाईकचा चौकार. उरण तालुक्यात करळ गावात नाईट क्रिकेट सामने. या चषकाला आले बघा प्रमुख पाहुणे. उरण तालुक्यात करळ गावात नाईट क्रिकेट सामने. चौकार आला. संघाची धावसंख्या 29 धावा फलकावरती आहे. 29 ऑन दी बोर्ड. 29. पुढचा बॉल आडवा बॅटने भानुदास इथे ठोकतोय. लांबलचक षटकार. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 35. 35 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. 4 षटकांची मॅच. जीवदानी बामणडोंगरी संघाने आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधलं की 3 नाही 4 षटकांची मॅच व्हायला हवी. आणि हा सामना 4 षटकांचा होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र आपण पाहतोय महत्वाचा सामना, शेवटची मॅच या स्पर्धेतली.
आणि इथून पुढे 365 दिवस या दिवसाची आणि या स्पर्धेची पुन्हा पुन्हा वाट पाहिली जाईल. खरं तर कौतुक करावं तितकंसं कमी आहे. अरविंद जिथे या स्पर्धेचं आदरणीय अरविंदजी तांडेल साहेब असतील, मग सुरेशजी तांडेल साहेब असतील, अगदी त्याच वेळेला विशाल स्पोर्ट्स करळ असेल, 5200 ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप करळ असेल, शब्द तिथे पडले या स्पर्धेचं कौतुक करताना. या दर्जेदार आयोजनाचं या स्पर्धेने हेवा वाटेल असं आयोजन केलंय. यावेळेला ऑन साइडला फ्लॅट पॅरल क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला, महत्वाचा अडसर इथे दूर झालाय. भानुदास बॅक टू द पॅव्हेलियन. सरपंच चषकाचं गाजतंय नाव, सरपंच चषकाचं गाजतंय नाव, उरण तालुक्याला, या उरण तालुक्याला. अनिता अरविंद तांडेल सरपंच चषक हय्याच करळ गावाला, अनिता अरविंद तांडेल सरपंच चषक हय्याच करळ गावाला. थँक्यू. 35ला 4 फलंदाज बाद झाल्यात. एकही बॅटर जास्त काळ मैदानावरती तग धरून उभं राहायला तयार नाहीये. कल्पेश ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळेल. संघाचा अनुभव पूर्ण खेळाडू मात्र नुकताच बाद झालाय. आणखीन एक अनुभव पूर्ण संपन्न असा खेळाडू कल्पेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. 35 बांधलाय, 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. अडचणीमध्ये हा संघ सातत्याने एका बाजूला अजून आणखीन एक भाग महत्वाची आहे ना, की आदित्यला अनेक वेळेला बॅटिंगसाठी वरती येताना पाहायला मिळालाय, परंतु तो अजून बॅटिंगसाठी मैदानावरती गेलेला नाहीये. बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच मोठी आहे या संघाकडे. स्कोर कार्ड वरती 35 आहे, 4 फलंदाज बाद. सागर ठाकूरला सफलता मिळाली आहे. याही वेळेला लोअर फुल टोच होता, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकचा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, सिंगल मिळाली, जीत वेगाने निघतोय. चोप्रा आर्चर काय वेगाने धावताना पाहायला मिळाला होता. सिंगल वरती समाधानी. या संघाची धावसंख्या 36ला 4. चोप्रा आर्चरच्या नावावरती विश्वचषकामध्ये एक मोठा विक्रम राहिला होता, ज्याने बेल सोडवली होती, स्टंपला बॉल लागला आणि थेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हा एक वेगळाच विक्रम पाहायला मिळाला होता. परंतु हा जोफ्रा आर्चर काय करणार. मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्ही पाहताय स्टंप वरती देखील तुम्ही आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून 5200 हा नंबर पाहिला, अगदी मधले गेस्टीवरती. स्कोर कार्ड वरती 36 आहेत, 4 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल आडवा बाटने, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. आणि या जीत खोटच्या फटक्याला तोड नाही. ऑन साइडला षटकार ठोकलाय त्याने. मैदानाच्या आतमध्ये लांब लचक फटका त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. मुंबईची भेळ, पुण्याची मिसळ, पुण्याची मिसळ, मुंबईची भेळ. आता आली रे आली जोफ्रा आर्चरची वेळ. षटकार ठोकला त्याने. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल डॉट येईल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 ऑन दी बोर्ड ॲट लॉस ऑफ 4 विकेट. 42ला 4. बॅटिंग करत असताना जीवदानी स्पोर्ट्स बॉमंडोगरी टीम. अनिता अरविंद तांडेल सरपंच चषक हय्याच करळ गावाला, अनिता अरविंद तांडेल सरपंच चषक हय्याच करळ गावाला. दोन बॉल 6 वरती जीत खोत नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 42 आहे, 4 फलंदाज बाद झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती प्रणय मात्रेला इन्व्हाइट करण्यात आता शेवटचा आणि अंतिम षटक आहे. पिंट्याला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती. यावर्षीच्या हंगामामध्ये जसकारकर देखील तितकेसे फॉर्मात आहेत. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट आणि चौकार ठोकला. पहिल्याच बॉल वरती कल्पेश ठाकूरने. दे दे ठाकूर. आता प्रत्येक जण हेच म्हणेल, कारण ठाकूरच्या बाट मधून चौकार आलाय. या वेळेला आणखीन एक जितका उंच तितकाच लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा ऍड हँडसम क्वालिटीचा षटकार.
गेला बॉल जितका उंच आहे आणि तितकासा लांब देखील गेलेला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 52 धावा, अर्धा शतक कंप्लीट झाला. 52 ऑन दी बोट. मला वाटतं तेजस मात्रे गेले आणि त्या संघावरचा जो कॅप्टनचा जो दबाव होता ना तो आता बाजूला सारला गेलाय. कारण कॅप्टनचा प्रेशर संघावरती दिसत नाही आहे. का बॅटिंग करतायत. फलकावरती धावा 52 बनल्या, 4 फलंदाज बाद झाल्यात. जीत जेवढा आनंदी पाहायला मिळतोय कॅप्टन गेल्यानंतर जो नॉन स्ट्रायकर वरती आहे. बॅट स्वतःच घेऊन जीत मैदानाच्या आतमध्ये गेला. त्याने वाटी पाहिली नाही कारण कॅप्टन नाही म्हटल्यावरती आपण बॅटिंगसाठी जाऊ शकतो. जीतला माहिती आणि जाता क्षणी त्याने षटकार ठोकला. फलकावरती 53 आहे, 4 फलंदाज बाद झाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. खोलात टाकला होता, खोदून काढला, डीपेक्षा खबरला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न देखील झाला. सेकंड रन वेगाने कंप्लीट. ही बाब पथ्यावरती पडू शकते जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाच्या. कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आलाय. 55 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. प्रणय म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती तुम्ही त्यांना पाहताय. शेवटचा आणि अंतिम षटक, फायनल ओव्हर, फायनल मॅच. खोलातला बॉल होता, पुन्हा एकदा खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. सिंगल मिळाली. जोफ्रा आर्चर थांबणार नाही. सेकंड साठी पलटला. 2 धावा वेगाने इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती आहेत. अनेक वेळेला एक कोळी बांधव म्हणूनही पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं सातत्याने या खेळाडूंना तुम्ही मैदानही गाजवताना तितकंसं पाहिलंय. जीत वेगाने धावतोय मैदानाच्या आतमध्ये कारण त्याला ठाऊक आहे धावा आपल्यालाच रोखायच्या आहेत. गोलंदाजी आपल्यालाच करायची आहे. 2 गोलंदाज आहेत. संघाचे एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळतात. खोलातला बॉल होता, इथे फटका फसला. क्षेत्रखात चेंडूच्या खाली आला, झेल टिपण्यात आलाय. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का. 57 ला 5वा फलंदाज बाद. नवीन बॅटर आदित्य पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. शेवटचे काही चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. शेवटचा एक बॉल येणं बाकी आदित्य आणि त्यालाही संधी मिळाली आहे. फटका खेळत असताना तो पाहायला मिळेल का, किंबहुना या बॉलवरती धावा किती येतील. 5 बॉलमध्ये 15 तर बनवल्या गेल्यात. हे षटक खर्चिक आणि महागडं साबित राहिलं. 57 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झाल्यात. शेवटचा बॉल, पूर्वार्धाचा खेळ, फायनलची मॅच. शेवटचा चेंडू, गोलंदाज सज्ज होईल. आदित्य ऑन स्ट्राईक. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध आणि अर्थात हा चेंडू येईल इथून निर्धाव स्वरूपाचा. पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 57-58 धावसंख्येचं लक्ष जेपी क्लब जसकार, आरपी क्लब जसकार या संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने धावा बनवल्या. त्या 57-58 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. या उत्तरार्धामध्ये धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं, आवाजामध्ये बदल करूयात. या आपण ऐकूयात या स्पर्धेच्या माध्यमातून या शेवटच्या फायनलच्या मॅचच्या दरम्यान नितेजी भोईर सर, मॅन फ्रॉम करावे नवी मुंबई, ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 6 एक्स्ट्रा आल्या. बॅटिंग अनालिसिस आपण पाहतो. संदेश गोंधळी 7 बॉल 13 धावा त्याच्या बॅटमधून. क्रिश म्हात्रेने 2 चेंडू 6 धावा बनवल्या. आदित्य शुभम पाटीलला आपण पाहिलं 2 चेंडू मध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अगदी त्याच वेळेला भानुदास म्हात्रे 4 बॉल 7 धावा. कल्पेशला आपण पाहिलं 6 बॉल 15 धावा त्याच्या बॅटमधून. 2 चेंडू 6 धावा. जीत खोत आणि आदित्य पाटील नॉट आउट राहिला. 57 बनला, जिथे 5 फलंदाज बाद, 6 एक्स्ट्रा आल्या आणि याच कारणासह एक मोठी टोटल उभी राहिली. 58 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालं. धन्यवाद. मध्ये तिसऱ्या संधीमध्ये फायनल, मेगा फायनल आणि अंतिमच्या अगदी या उत्तरार्धामधील शेवटचा अध्याय आपण आता लिहितोय. अर्थातच या स्पर्धेचा
फायनल मेगा फायनलचा सामना सुरू असताना आपण सर्वप्रथम या स्पर्धेसोबत जोडले गेलेले आमचे सर्वच समालोचक मित्र, इस्पेशली या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी आपल्या मायबोली मराठी भाषेतून छान TRP दिली असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध, गोड, समृद्ध आणि प्रतिभावंत अभ्यासू समालोचक, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र एक चांगली ग्लोरी चढवली गेली. जयेश भोसले सरांचा पुन्हा एकदा आभार. आज ते पूर्णविराम घेत आहेत या स्पर्धेला. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये निवेदन, सूत्रसंचालन सोबतीनं समालोचन सुद्धा त्यांचं आपण ऐकलं. पुन्हा एकदा मराठी भाषेवर ज्यांचं चांगलं प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळालं, उरण पंचकृषीमध्ये सर्वात मागणीचे समालोचक, अगदी कमी वयामध्ये ज्यांना आपण पाहिलं की मागच्या काही 4-5 वर्षामध्ये संयम घरत हे आता नाव नाही राहिले, तर आता हे एक ब्रँड बनलंय, एक पेटंट बनलंय. आणि आज या स्पर्धेला मात्र नक्कीच चांगली शोभा त्यांनीही वाढवली. आणि पुन्हा एकदा संयम घरत त्यांचेही मनापासून आभार. देव डाकी सर पुन्हा एकदा तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. नुकतंच त्यांनी या स्पर्धेला पूर्णविराम घेतलाय. त्यांचंही समालोचन आपण ऐकलं, अनुभवलं. त्यांचंही मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. संपूर्ण 3 रात्रीमध्ये या स्पर्धेला लाईव्ह ब्रॉडकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, 3 कॅमेराज, 2 मास्टर हेडर कॅमेरामॅन अलॉंग विथ संपूर्ण या व्यासपीठाला मात्र ज्यांनी कव्हर केलं. आज 24 यूट्यूब लाईव्ह वाहिनी, संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, त्यांचं मनापासून आभार. आमचे गुणलेखक ज्यांनी गुणसंख्या लेखन केलं 3 रात्रीमध्ये, न थांबता, न थकता, न कंप्लेंट करता. आज बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ऑफर आले बघा. दिवेश ठाकूर या खेळाडूसाठी ऑफर असणार आहे. आमचे दमदार आयोजक ज्यांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. शांत, संयमी, विनम्र असं व्यक्तिमत्व म्हणजेच सूरजजी तांडेल. अर्थातच दादांच्या वतीनं ऑफर अशी असणार आहे की प्रत्येक षटकारास कॅश प्राइज 500 रुपये मिळणार. जितके षटकार तितके 500. अर्थातच रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं खेळ आज आपण एन्जॉय केलं. नामांकनात जरी तारे नसले तरी क्रीडांगणात आपल्याला तारे म्हणजे स्टार्स पाहायला मिळाले. सकाळचे 4:59 झालेत आणि नभांगणात नीरव शांतता, तसं क्रीडांगणात आतमध्ये सुद्धा नीरव शांतता आपल्याला पाहायला मिळतीये. आज आपण एन्जॉय करतोय या स्पर्धेचा अंतिम टप्पा, अंतिमच्या शेवटच्या लढतीमधील शेवटचा अध्याय. 2 टीम्स मध्ये सुरू असलेली ही लढत, एका बाजूला RP क्लब टीम जसकार आणि त्यांच्या विरोधात जीवदानी बामणडोंगरी. मोठं टार्गेट आहे, या मोठ्या टार्गेटला सेट केलंय टीम बामणडोंगरीनं. सुरुवात कशी होईल? सुरुवात ताकदीनं होईल का? पहिला बॉल हवेत, फिल्डर आहेत स्वतः गोलंदाज सांगतात की मी घेईन, आणि त्यानं घेतलाय हा झेल. बॉल हातामध्ये अगदी विसावलाय. जितक्या खर तर मी म्हणेन ज्या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चकमक सुरू होती, शेवटच्या मोमेंटला कॉल केला. एकंदरीतच क्रिकेट इज अ गेम ऑफ कम्युनिकेशन, जिथे आपण पाहिलं की पहिला फलंदाज बाद झाला. डीजे मास्टरला थोडंसं आपण विश्रांती देऊया. संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्या ज्या घटकांनी विशेष योगदान आपल्याला दिलं, त्या विशेष घटकांचा आपण आभार व्यक्त करतोय. सो ऑन बिहाफ ऑफ organized committee members, I would like to specially thanks to सुनील ज्यांनी संपूर्ण 3 रात्रीमध्येच नव्हे, जेव्हा स्पर्धेचं हँडवेल पडलं तेव्हापासून आतापर्यंत आपल्या सर्वच व्हिडिओज म्हणा, किंबहुना या स्पर्धेमध्ये ज्या ज्या काही घडामोडी झाल्यात त्या सर्वच घडामोडी आपल्या आयफोन्स कॅमेराच्या साह्यानं ज्यानं टिपल्या आणि अगदी मी म्हणेन त्या एडिट करून आपल्या चॅनल्सवर ब्रॉडकास्ट म्हणजेच काय तर डिजिटली पोस्ट सुद्धा केला. आपल्या स्पर्धेला रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला. सुनील, तुझंही मनापासून आभार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आज 3ही रात्रीमध्ये सुनंदा साऊंड्स अँड डेकोरेशन्सचे प्रॉपरायटर आमचे नितेश कडू आणि अजिंक्य कडू, त्यांचे आपण मनापासून आभार कौतुक करूया.
एक एक घटक आपण आज या गोष्टींची चर्चा करतोय. आज आकर्षण राहिलं ते म्हणजेच आमचे पंच. 4 पंच आपल्याला पाहायला मिळाले. येणार पॅनल मगाशी जयेश भोसले सरांनी हाच उल्लेख केला. मॅचकडे थोडंसं आपण वळण घेतोय. हा बॉल रेकेटची संधी होती. इथे एक्झॅक्टली काय घडलंय, तू एका बाजूनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला परंतु एकच मिळणार. अकाउंट ओपन झालं. बॅटर गेट्स ऑफ द मार्क विथ क्विक सिंगल. एक ना धावसंख्येचं दार इथं उघडले गेले. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक व आदित्य, ज्याच्याकडे रफ्तार, गती, स्विंग, स्पिन आणि बॉलला टर्न डेव्हिएट करण्याची एक जबरदस्त क्षमता, स्किल सेट, आर्ट आहे. असं एक बहादूर खेळाडू ज्यांना नेहमीच फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ही जबाबदारी सांभाळली आपल्या टीमसाठी. जागेवरनं बॅकफुट डिफेन्स विवश केलं. बघा फलंदाजाकडे कोणतीही संधी नव्हती कारण फटका सजवण्याची पोझिशन त्यानं घेतली नव्हती. किंबहुना आपण मगाशी जयेश भोसले सरांनी उल्लेख केला की क्रीजमध्ये घुसून तुम्हाला बॉलवर हल्ला करणं गरजेचं आहे. या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाहीये, चेंडूपर्यंत तुम्हाला पोहोचणं फार गरजेचं आहे. मगाशी आपण पंचांच्या चर्चा करत होतो. नीरज राणावत सर, शशी मेहर सर, गणेश बाविस्कर सर आणि दीपक बोराडे सर, त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. संपूर्ण स्पर्धेला खरं तर यशस्वी आज लिलिया ऍज अंपायर्स म्हणून त्यांनी सांभाळलं. 4 रात्रीमध्ये कोणती कंप्लेंट नाही, 0 एरर, 0 ऑब्जेक्शन, 0 कंप्लेंट. आज त्या 3-4ही पंचांचा आपण आभार व्यक्त करतोय. एकंदरीतच आपण जशी मॅच संपेल तसं आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करू. या स्पर्धेला पूर्णविराम देत असताना आमचे साथी समालोचक जयेश भोसले सर, पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक व गोलंदाज तयार आहे. आदित्य यावेळेला बॉलचा एज लागला. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे झेल टिपतील फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट्स. डिझेल आयोजक सूरज तांडलचा नाव लागलं गाजायला. भरपूर चर्चा राहिली या स्पर्धेची. असं म्हणतात की चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत असता. आणि अगदी या स्पर्धेला वेगळे पण आपल्याला पाहायला मिळाले. म्हणूनच की काय संपूर्ण पंचकृषीमध्ये या स्पर्धेची एक वेगळी चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. मालिकावीरची बाईक, बेस बॅट बॉल, त्यांच्यासाठी मात्र सायकल मशीन आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, पहिल्या काही 2 दिवसामध्ये स्मार्ट वॉचेस, तिसऱ्या दिवसामध्ये तब्बल 5 ते 6 हजार धनराशीची ती बायसिकल आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी मात्र जिमचं किट, वर्कआउट करण्यासाठी ते सहाय्य करेल. इक्विपमेंट्स, नेहमीच फिटनेसला फार महत्व दिले दादांनी. आणि म्हणूनच आज जर का आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आकर्षण राहिलं, प्रत्येक कॅप्टननं आम्हाला तेच सांगितलं, या स्पर्धेमध्ये जे आम्हाला पाहायला मिळालंय ते आतापर्यंत कुठेच पाहायला मिळालं नाहीये. आणि म्हणूनच बी डिफरंट, बी युनिक आणि काहीतरी नवीन, नाविन्यपूर्ण आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा दादांचंही मनापासून आभार, ज्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फक्त 3 आहे, गडी 2 बाद झालेत, मोठं टार्गेट आहे. त्यामुळे आपण काहीशी चर्चा पुन्हा एकदा आपण या स्पर्धेला प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीतच अजून एक विकेटचं पतन होईल. माझी सरपंचांची 17 चषकाला आणि तारविंद तांडेल आल्यात सामन्याला. अरविंद तांडेल माझी सरपंचांची 17 चषकाला आणि तारविंद तांडेल आल्यात सामन्याला. इस्पेशली ज्यांच्या नावानं आज या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं. एकंदरीतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच कार्यक्षम असणाऱ्या या स्पर्धेच्या मुख्य आयोजिका आपण म्हणूया, ज्यांच्या नावानं स्पर्धेचं टायटल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. थेट सरपंचा
अनिताताई अरविंद तांडेल त्यांनी रोजच्या कामकाजातून मात्र 3 रात्रीमध्ये महत्वाचा बहुमूल्य वेल या स्पर्धेला मात्र दिला. त्यामुळे ताईंचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. सोबतीने विशेष करून या संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडू डॉट आहे म्हणजे 3 अशी खुर्म गतीनं धावसंख्या पुढे जातीये. बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. किती ताकद आणि काय ती नजाकत. शेवटच्या टप्प्यामध्ये थोडस एंटरटेन केलंय आलेला हा षटकार. आयोजक सूरज तांडेल लागलाय पाहुण्यांचा स्वागत करायला. आयोजक सूरज तांडेल लागलाय पाहुण्यांचा स्वागत करायला. सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ थँक्यू. आज या स्पर्धेचे मुख्य समालोचक, निवेदक, सूत्रसंचालक आणि उद्याच हे भविष्य म्हणजे संयम घरत. अप्रतिम समालोचन आज त्यांचं आपण ऐकलं, अनुभवलं. अलंकारिक शब्द, अर्थपूर्ण विवरण, उत्कृष्ट अशी शब्दरचना आम्हाला पाहायला मिळाली. गुणवत्ता ठासून भरली आहे प्रत्येक एका कलाकारामध्ये. ओ हो ऑन दी राईज केला या बॉलला. जबरदस्त कडक बेधडक षटकार. म्हणे या चषकाला आले बघा प्रमुख पाहुणे. थँक्यू. 6 रणसंख्या मात्र पुढे गेली, पोहोचली ती 15 वर. मोठं टार्गेट आहे 58. जवळ अजूनही बराच खेळ शिल्लक आहे. 11:44, 11:43 हा बॉल. नशीब बळवंत आहेत, पंच आम्हाला अपडेट करतायत की हा असणार आहे बायचा चौकार. करळ गावात नाईट क्रिकेट सामने या चषकाला आले बघा प्रमुख पाहुणे. श्री म्हैसेश्वर भव्य मैदान आज हो सजला. 10 चेंडू 39. हा बॉल इनसाइड आउट खेळायचा होता. इथे षटकार आला. मॅच मध्ये अजूनही संधी आहे. नभांगणातील शांतता खर तर मी भंग करणारा षटकार. मैदान आज हो सजला. सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला. सरपंच चषक हायलाय भारी आज या. हिटिंग झोन मध्ये चेंडू फेकले गेलेत. भानुदास म्हात्रे यांच्याकडनं आता इक्वेशन आहे 9:33. त्याच्यामध्ये अजून काही धावा आपण ऍड करूया. इथे संधी असणार आहे रनआउटची, परंतु एका हातात बॉल पकडण्याचा प्रयत्न झाला ऍज अ विकेट कीपर. आणि ग्रीफ ऑफ झाल्यानंतर धावा मिळतील 2. वी कॅन सी द इक्वेशन इज 8 balls to go and required 31 to win. 8 चेंडू आणि 31 धावा. 8 चेंडू 31 धावा. अजून इक्वेशन असं नाहीये की अशक्य. याही धावा मात्र चेस केल्या जाऊ शकतात. कोण म्हणेल चॅम्पियन संघ या एडिशन 2 मध्ये. बॉल हव्यामध्ये. फिल्डर आहे, जज करतील, झेल टिपतील. एकतीस धावा.
शेवटचे 6 आणि अजून एक वार. कडक कडक कडक. हुकली आहे. आउट स्विंगिंग बॉल. चला पंच आम्हाला अपडेट करतील. तुमचा रिव्ह्यू असेल वाईट साठी. चला तिसरे पंच. चला या ऑर्गनाइज कमिटी मेंबर and somebody can join with us. चला एकाने या. चला एक न्यूट्रल डिसिजन आपण देऊया. पारदर्शकता ही या खेळाची एक वेगळी ओळख राहिली आहे. स्पर्धेबद्दल भरपूर भरपूर चर्चा झाली. तब्बल 1 लाख मानाचा करंडक, मॅन ऑफ द सिरीजची बाईक, बेस बॅटॉ साठी रनिंग सायकल, बॉल ऑफ फिल्डर त्यांच्यासाठी रनिंग सायकल आपल्याला पाहायला मिळते. श्री म्हैसेश्वरचं भव्य मैदान आज आपल्याला पाहायला मिळालं. राजकीय वर्तुळामधले अनेक व्यक्तिमत्व आणि अनेक शिल्लेदारांनी आज या स्पर्धेला मात्र आवर्जून भेट दिली. आणि हा व्हाईट बॉल आहे. जलद गतीनं बॉल फेकलाय. जीत खोट म्हणजेच स्पीडस्टर त्याच्या टी शर्ट मागे लिहिलंय आर्चर. आर्चर रिप्रेझेंट्स फॉर जोफ्रा आर्चर. जोफ्रा आर्चरची गती, त्याची मती, त्याचं स्किल सेट या खेळाडूकडे आहे. म्हणूनच जोफ्रा आर्चर म्हणून रॅकेट टेनिस बॉल क्रिकेट पटलावर हा ओळखला जातो. अचूकतेचं माहेरघर म्हणजेच जीत खोत. हाताची 5 बोटं, त्या 5 बोटांचा परिपूर्ण वापर कसा करायचा, त्याची टाईट लाईन बॉलिंग फलंदाजांना मात्र रिस्ट्रिक्ट करत राहिली आहे. आता जिंकण्यासाठी 3,23 असं इक्वेशन आहे. एक टॅक्टिकल बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केले. फिल्डर आहे ते एक टप्पा बॉलला ग्रीप करतील. क्विक सिंगल. चला फटाकेवाले थोडे दूर घ्या, आतमध्ये घ्या, आतमध्ये घ्या, आतमध्ये. चला दोघांपैकी सायकल कोणाला भेटली? पुढच्याला. खर तर आकाश एक गोष्ट आवर्जून सांगता येईल दादांनाही. 3 दिवस हे दोघेही मात्र थकले नाहीत अजिबात. न थकता न थांबता. आणि इस्पेशली अजून एक आवर्जून गोष्ट सांगू की पहिल्या रात्रीमध्ये थंडी होती तरी त्यांनी जॅकेट परिधान केलं नाही. तेव्हा आम्ही सर्वांनी जॅकेट परिधान केले होते. म्हणजे क्रिकेटवरचं हे प्रेम किती आहे बघा. आज काही गोष्टींची आपण चर्चा करतो. हा व्हाईट बॉल आहे. अजूनही 20 काढायचे. रात्रीचं क्रिकेट आणि रात्रीच्या क्रिकेटवरचं प्रेम. जिथे दिवसभर काम करून लोक थकतात, थांबतात, विश्रांती करतात, तिथे आपले क्रिकेटचे खेळाडू मोठ्या उत्साहानं खेळाचा सहभाग होत असतात. आणि हे एक मोठं सॅक्रिफाईस आहे. क्रिकेट खेळणारे आणि न खेळणारे तीही माणसंच, परंतु क्रिकेटची आवड, खेळण्यासाठी जिद्द, या सर्व काही गोष्टी प्रत्येक खेळाडूला मैदानात उतरण्याची ताकद देत असते. आणि ताकदीनं फटका सजवलाय जरूर. आता मात्र शेवटचा एक चेंडू
आणि काढायच्या त्या भरपूर साऱ्या धावा. यानंतर आम्ही जशी मॅच संपेल बक्षीस वितरण सोहळा रिप्रेझेंट करू. सो आय वॉन्ट ऑल द टीम मेंबर्स, तीनही टीम्सचे ऑल द टीम मेंबर्सला आम्ही सूचित करू की आपण स्टेज समोर या. फटाक्यांच्या आतषबाजीनं विजेत्या तीनही टीमचं आपण करूया स्वागत आणि ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.